नदी कृष्णा नदी असेल मला वाटतं कोणास भरपूर जा मेरे को समझ दो कुठली फुलं आहेत दंतास राखण करे बस जोरात फुल आहेत हेपटायनियस विकास पेंटिना पेन्सी हे नवीन बियाण्याला प्रदर्शन मध्ये आले पण मलाच कळलं कुठलं काय बघायला समजणच काही काही नवीनच फुलं आहे ते जे आपल्या डोक्याच्या बाहेर आहेत मला काय समजते ते बघा लेमन येलो ऑरेंज प्राइम ऑरेंज भाई साहब एक कुछ अलग इसका समझ ही नहीं आता मेरे जरा लूज करा पाडी की खाली चायनाच भाषा भाजी कुठली बनायची
भेंडी कारली असं बांधले चायला आम्ही धरून आणल्यासारखं बांधते आमची बांधणी वेगळी. काय झेंड भाषा मधुरिमा त्यामुळे तुम्ही एकदा लावून ठेवला वर समजा तुमची लांबडी पट्टी आहे 2000-3000 फुटाची. आपण त्याला दोन प्रकार प्रॉब्लेम टॅकल करतो. एक म्हणजे काय, एक म्हणजे पुढं आपण सेन्सर हे देतोय, कॅमेरा देतोय. बरोबर आहे. आपण काय करतोय त्याला पुढे कॅमेरा पण देतोय. तुम्हाला फक्त डिस्प्ले येणार रिमोटला. ते कसं आहे कॉस्टली जरा जाते. ज्याची शेतकऱ्याची हे आहे की आपण कॉस्टली घेऊ शकतोय, आम्हाला ते पाहिजे करा. ज्याचे बजेटमध्ये बसवायचं आहे त्यानं काय करा, एक माणूस घरातला समजा ज्याचा गरज आहे पण बजेट मध्ये बसवायचं त्यानं काय करा, घरातला एक माणूस शेवटला फक्त उभा करा. तेव्हा सांगेल की बाबा आले वळू. प्राइस आता 4.5 लाख रुपये जीएसटी सह बारका पोरगा ऑपरेट करते मशीन. काल 8 वर्षाच्या पोरग्यानं आपलं मशीन ऑपरेट केलं. आलते ते बघायचं म्हणून त्याला लागतं, त्याने ऑपरेट केलं. त्याच्यात लहान बनवणार आता ऊसासाठी जागा कमी, उंची वाढवा. तुमचा नंबर येतंय का परत? फुल चार्ज केलं 7 तास चालते. 400 लिटर पाणी वाजतं सर. 400 सगळं इंजिन चालू करणं, बंद करणं, फवारणं चालू करणं, बंद करणं, जागेवरती वळणं, हे सगळं इथं रिमोट ऑपरेट होतं. 1000 फूट लांबनं रिमोट ऑपरेट करू शकतो. आणि लगेच फक्त तुम्हाला एकरी खर्च 60 ते 70 रुपये एवढाच खर्च होतो. आणि 35 मिनिटात फुल चार्जिंग व्हायला किती उशीर लागतो? इथे चार्जिंग व्हायला 7 तास. आपलं सिंगल फेज चालतं. काय लागत नाही. सिंगल फेज चालतं. घरातलं लाईटर चालतं. आपल्या टू व्हीलरचं तेवढे घेणार त्याच्यात. ठीक आहे. एकदा चार्ज झाला तर किती? 7 तास चालतं. 7 तास. म्हणजे तुम्ही 8 एकर पर्यंत बोलतो. आणि समजा बाय चान्स रानात तुमचं मशीन बंद पडलं, चार्जिंग तुम्हाला माहित नव्हतं, बंद पडलं, त्याला आपण पेट्रोलची पण ठेवलं आहे. ते रिव्हर्स जनरेट प्रेशर करणार. आणि चिखलात वगैरे जात असताना पेट्रोलवर चालतं. म्हणजे पेट्रोल परत इंजिन चार्जिंग करायला आता हे 4 तास परत एक्स्ट्रा तुम्हाला, म्हणजे 8 आणि 4 12 असं 10 ते 12 तास तुम्हाला चार्जिंग एक्स्ट्रा भेटतं. बॅटरी चार्ज करतं. परत तुमचं अजून 3-4 तास बसून चालतं. इमर्जन्सीसाठी दिलेलं आहे. इमर्जन्सीसाठी दिलं ते. म्हणजे चिखलात म्हणजे मध्ये शेतात रात्री बंद पडायला नको. स्प्रे ते एकच आहे का आपला? 12 आहे ती, 12 आणि नव्हतं. तुम्ही बंद पण करू शकता. एटीआर द्राक्षासाठी असते. एटीआर जर तुम्ही डाळिंब्याचं वगैरेला हे आहे ना. बरोबर 2 प्रकारे नोजल. समजा एटीआर नोजल वापरला तुम्ही तर 1 एकर तुमचं 150 लिटर मध्ये पाणी असतं. बेवर पकडणार नाही. समजा वरचा नोजल नको आपल्याला की असा आडवं केला तुमचा वरचा, फक्त खालचा नोजल तुम्ही वापरू शकता. समजा तुम्हाला आळवणी करायची, हा आळवणीसाठी पण आपण काय प्रोव्हिजन करतोय की साईडचे हे वरचे बंद करा. साईडचे जर तुम्ही हे कॅप काढली, आपण तुम्हाला एक पट्टी मारून प्रोव्हिजन करून देणार. तुमची आळवणी वगैरे खाली तणनाशक फवारणी जरी असली तरी तुम्ही ते करू शकता. ह्याचं डिस्टन्स किती आहे? 4 फूट 4.5 फूट आहे. म्हणजे तुमची सरी कमीत कमी एक 3.5 ते 5 फूट. आणि त्यात मागं आपण आणि काय करणार, ही 6 फूट आहे. आता समजा हे आता 5 फुटाचं आहे आणि आमची पण आदली मधली झाडं पण 5-5 फुटाच्या 6 फुटाच्या डिस्टन्सवर आहेत. 6 फुटात वळते वळते तुम्हाला बघितलं करावं आपण. सर टर्न द्या की जागा वळते ट्रॅक्टर काय पुढे मागे काय प्रॉब्लेम
बॅटरीला वॉरंटी आपली 1.5 वर्षाची असते. परत बॅटरीची लाईफ 4 ते 5 वर्ष. परत पण रिप्लेस करायचं झालं तर काय आपण सगळं रिप्लेस करून देतोय. आणि काय बॅटरीचं कॉस्ट काय मेंटेनन्स हो सगळं मेंटेनन्स करून नाही जागेवरती कारण हे कसं कॅरी करायला कर्नाटकात पण आपण डेमो कॅरी करायला कसं याला गाडी आता मेंटेनन्स काय आपलं फक्त STPचा आणि इंजिनचा ऑइलिंग वगैरे एवढं maintenance. बाकी नोझल वगैरे क्लीन करू शकता तुम्ही हे बारीक सारीक आहे. तुम्हाला एक्स्ट्रा नोझल भेटतो आणि मोठी बॅटरी खराब झाली तुम्हाला एक्स्ट्रा बॅटरी भेटतो 2 बॅटरी. मायक्रोवेव्ह आपण जे ते आपल्याला घरी बनवता येते साधं सोपं आहे. ह्याच्यासकटच ते ह्याच्यासकटच करायचं ना करताना पाहिजे. नाही हे वरलं खायला टाकून फक्त वरलं जेवढं आलं तेवढंच कठीण हे खालचं नाही ना घ्यायचं. नाही ते आता ह्याच्यात राहिली का ते ह्याच्यात त्यात काय राहिलेलंच ना आता जे असणार आहे ते ह्यातच आले. त्यातच भाजी करायची काय ती. किती ट्रे बसते ते हो किती दिवसात येते ते हेच 10 दिवसात येते 7 ते 8 ते 10 दिवस तेवढे येते. पालेभाज्या विजय दिनकर गालांडे. स्वीट कॉर्न हो बाबा शिनाण्याचे स्टँड कोणाचं डोकं मान पाठ खांदा कंबर गुडघे सांधे दुखते बघा. गेला की गाठ घेतली की ಸೊಸೈಟಿ ಇದು ನಿಮ್ಮ ಎಂಟ್ರಿ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ मोहनगी पळस नर्सरी म्हणते. कवट बर सगळे आहेत लगानीकडे. समजत नाही काय ना झाड टाकू साप पैसेच झाड मिळा साप लीची मिर्ची कब समझ में नहीं आती.
क्वालिटी विषय रामफळ सगळं लिंबू शेक आहे कसं प्रदर्शन म्हणजे जोरात आहे नवीन काही का बघायला प्लांट वगैरे ते मला तर काय समजत नाही. काय काय कोणाष्ट तर घंटा ना करणारा बी विचार करायला पाहिजे साहेब. असं काय करताय? कोण आहे ते? तुम्हीच आहे का? कोण आहे? मीच आहे. जास्तीत जास्त उंची किती आहे त्याची? 6 फूट. 6 फूट उंची. ते आर्टवर्कचीच आहे. त्यात आहे माहिती आहे की त्यात? आहे की? बरं कुठून आला? नाही जर पर्टिगेशन असतं तर ह्याची अजून साईज बी मिळाली असती. बरं ह्याला आज दिलं का उद्या दिसतंय? मी काम केलंय वडूजला होतो मी त्यामुळे मी तुमच्या सगळी गावं सांगते का इकडे 2 नाही निघाल ते परत तोडायला चापणार कोणच्या भेंडीच्या आता ते हो का ताप तर होणारच आहे ते काही इलाज नाही लावलो नाही आतली परत तोडायला येत आपण बरं हो अहो ती इतकं उशीर हो कोणची आता गव्हर्नमेंट आज बजेटमध्ये किती केलं आज बजेट मांडलं 9 प्लाय म्हणून हे वय हे सांगितलं 140 रुपयाला 600 फूट ಎಲ್ಲರೂ मला मिळत नव्हतं बी त्याच्यात येल्लो पण असं 11वी 12वी 12वी तसं लोक नाही जमवत होतो मग आधारीला होय ते नाही बघितलं हे नाही बघितलं तिथं नाही गेलो तिथं नाही गेलो नाही आणि अडचण पण जास्त होती हे बरं पडतं हो. कसं पण लोक येतात कसं पण जातात ते तिथं बरं आहे. उद्ध होतं कापून ही जोड शक्ती म्हणून वापरले ना प्रमाण काय म्हणते
प्रदर्शन आहे काय वाटते खरं चालू हा जनावरांचा साबण. हा साबण वापरल्यानंतर 7 दिवस जनावरांच्या शरीरावर डास माशी बसत नाही. ताप, पिसू वा लिंगा कुचट असल्यास निघून जातात. त्वचेला खास करून व्हिडिओ असा कॅल्शियम मिळतं हाडामध्ये जमिनीची सुपीकता वाढवा काळाची गरज आहे आता सध्या. टेस्ट करा. 100 2 100 अर्धा किलो उडीद बघा. टेस्ट करा. प्रीमियम क्वालिटी वेल क्वालिटी. रेट आपणच ठरवायचं. 100ला 3 जोडी प्युअर कॉटन टॉप. आपण दादा जी भाजी खातो ती ठेवा. तर पुन्हा भाजी शिरायची. बघा इकडे चला घरगुती
जाळी येते गॅसवर ठेवायची. घरामध्ये रेग्युलर गॅसच्या शेगडीवर लावायचं. याच्यामुळे गॅसही कमी जळतो आणि वेगवेगळे पदार्थ भाजायला. जे तुम्हाला गॅसवर डायरेक्ट बनवता येत नाही ते कुठला पदार्थ चुलीच्या ठिकाणी मसाले त्याच्यामध्ये आणि कायम वापरला 30% गॅसची काही काहीच नाही. मोबाईलची ग्लास आणि कवर 100 रुपये. मोबाईलचा कवर आणि ग्लास 100 रुपये. मोबाईल कवर 100 रुपये. मोबाईलची ग्लास आणि कवर 100 रुपये. मोबाईलचा कवर आणि ग्लास 100 रुपये. कुंदपेढा मलाई पेढा 100 रुपये पाव. कुंदपेढा मलाई पेढा 100 रुपये पाव. कुंदपेढा मलाई पेढा 100 रुपये. ऋतुज बसले. ऋतुज ऋतुज संतोष ऋतुज अगरबत्ती घ्या 100ला 3 पॅकेट. कोणतीही 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 अगरबत्ती घ्या 100ला 3 पॅकेट. कुंदपेढा मलाई पेढा 100 रुपये पाव. कुंदपेढा मलाई पेढा 100 रुपये पाव. पाणी पाहिजे 50 ये मरता नहीं है जब तक आपको रखना है आप भी रखने का नहीं तो काम हो भाई सब मेरे को थोड़ा सा रेस्ट कर लो इससे अगर
बाहेर आहे का बाहेर म्हणजे आता कुठं त्या यातनं यातनं बाहेर आला का फूड मधनं बाहेर आला का काय करणार आहे तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला आमचं प्रदर्शन तुम्ही आनंदाने बघितलं पूर्ण प्रदर्शन फिरून बघितलं म्हणजे जवळपास 100 एकर एरिया आहे तो देखील तुम्ही धन्यवाद. विकासजी नलवडे साहेब यांचा सपत्नीक भेट वस्तू देऊन सन्मान होतो आजच्या या चर्चासत्राच्या निमित्तानं. प्रदर्शनचा पुढील टप्पा प्रदर्शन नाही नेमकी टेस्ट आहे का एवढं ना मोठं साब मोठं नाही म्हणतायत छोटंच आहे चांगलं आहे नियोजन नियोजन आहे म्हणतात नियोजन झाडं बिडं साईडला लावून कुंड्या ठेवल्या त्या एंट्री पॉईंट तर चाललोय आपण डायरेक्ट लाईव्ह डेमो काय म्हणतो कशात चाललोय मागलं चाललोय पुढच्या टप्प्यामध्ये स्वागत आहे आपले ज्या गोष्टीचं मला नॉलेज नाही त्या गोष्टीचं मी प्रदर्शन बघायला आले पण बघाय तर एक नंबर विषय हार्ड अरे वा पाण्याचं काय सोय केल्या विषय हार्ड शावर ते येण्यासाठी आपल्याला काही विशेष नाही ज्या नर्सरी करायच्या ज्या लोकांना किंवा नवीन काही करायच्या लागणी करायच्या आहेत नर्सरीमध्ये थोडक्यात काम केले किंवा त्यांना फळभाज्या पालेभाज्याच पीक घ्यायचं ना खतरनाक डायरेक्ट डेमोज प्लॉटच आहेत विशेष खालास जोरात आहे
होऊ शकताय वॉटर मॅनेजमेंट बघा, मॉल बनवलेला, मॉलची सिस्टीम बनवल्या, कोकोनपिठाचं घरच आहे. आई साहेब, त्या साईडचं जे प्रदूषण बघितलं त्याच्यापेक्षा इकडल्या साईडला गर्दी कमी आहे, पण तो विषय लय हार्ड आहे. लोक येतात ते मग बघून जातात, पण इथं विषय खाल्ला बघू शकतो. मशिनरी विष्णू ते गर्दीच नाही. लोक शोसाठी येतात, पण ह्या गोष्टी बघतच नाहीत. ह्या गोष्ट हे बघा, ब्रिक कशी बनवलेत, ब्रिक मायक्रो गॅनिंग बॅग. आणि इकडल्या साईडला कोण सुद्धा नाही, इकडे येऊ शकताय आपण. जरा जाईल पाण्याच काय सोय केली आहे. शॉवरच सगळ्याला मारावं लागतं वाटतं. डबल शेड नाही. जो प्रात्यक्षिक लढाईत ते राहिले जुळे. मला काय आहे हे माहित नाही. मी अशात आपला नवीन माणूस. मी फक्त द्राक्ष शेती केलेली आहे, आणि ती पण द्राक्ष शेतीने केळाची तोडून आलेली आहे. सावे नर्सरी. पूर्व वाईट घंटा करते सापळे. झाड जोरात आहे, पण काय कळत नाही मला. हीच पपई आहे, पपई. अरे बापरे, महिंद्रा फायदा त्याला सबसिडी. शेती म्हणजे शेतीच. हो शेण शेले बाहेर नियोजन गच्चा आहे, वेगवेगळ्या प्रकारचं आहे. चांगलं नियोजन आहे. मामाने या लागतंय, पण तिकडल्या साईडचं जे बघण्यापेक्षा आहे ना, तुम्ही त्या साईडला जे आहेत ना ते बघा. एकदम खतरनाक लेवलचं केलेलं आहे इकडे. डायरेक्ट लावे बघायला ते. म्हणजे आपण काय होतं, तिकडल्या साईडचं निम्म बघतो आणि घरला जातो, कारण तिकडे दमते पण जास्त. ते एन्व्हायरमेंटच तसं आहे का कोणाष्ट. पण ह्या ज्या ते डाव्या साईडच्या जे एंट्री पॉईंट आहे ना, तिकडं आत यावं. खतरनाक. हे बघा, इकडं सगळं मोकळं आहे. भाई साहब एक आदमी नहीं है इधर, और साला इधर बना के रखा है. मतलब तुम लोग जो जे शेतकरी आहेत ना, त्याने माझं तर म्हणणं 100% राहील.
त्या भागात पलीकडल्या जाण्यापेक्षा तुम्ही इकडल्या साईडला या, इकडं क्वालिटी आहे. हे बघा नियोजन बियोजन एकटं निवांत कोण नसतं इकडल्या साईडला. तिकडं मी गाईचं व्हिडिओ दाखवतो त्यामध्ये काय गर्दी बाहेर नाही. पाणी नियोजन बघ गटार वगैरे ते सरकारला करायचं म्हणजे पण ह्यांनी सगळ्या गावच शेतीची गाव व्यवस्था बसवली आहे. शेतात काय केलं गर्दी नहीं है इधर देखने का नहीं है क्या? ये प्लांट है कैसी? हाँ झेंडू है क्या? प्राइम ऑरेंज और थोड़ा यूनिट है क्या उधर? सब सगळेजण चालले तिकडे. मी आहे एकटंच आलो इकडे. म्हणजे तिकडे डेमो प्लॉट आहे. आम्ही डेमो बिमो बघायचं बारकं छोटं लेवलमध्ये बघायला मोठ्या लेवलचं बघायला. हो ना आपण मोठंच डायरेक्ट प्लॅन कांड करायला हे बघा. सगळेजण ती बारकं बघत बसली ती आणि मी बदर कधी मोठी नसरी बघाली पाहिजे कांड करावं तर असं. इकडे पाण्याचं गेली एवढं हा आपला विषय आहे. सगळेजण बघायला गेले तिकडे बारीक स्टॉलमध्ये. आम्ही डायरेक्ट स्टॉल मोठाच बघायला. धरण बघा नर्सरी वेगळी आपण डायरेक्ट ट्रायल प्लॉटमध्येच. चला भेटू पुढच्या वर्षी पुन्हा भेटू. कृषी विकास 28 जानेवारी 2027ला पुढच्या वर्षी घेऊन येऊ कुणाला तर. बरोबर आहे ना. ह्या इथं इथले एंट्री पॉईंट आहेत ना जावा. सांगली मिरजवरून येताना या साईडला इकडल्या साईडला तिथे एंट्री पॉईंट आहे. एंट्रीच्या इकडल्या साईडला जे आहेत ना ते पलीकडल्या साईडला प्रदर्शन आहे. पण त्यासोबत जे इकडल्या साईडला आहेत ना इकडं क्वालिटी आहे. पलीकडे जाऊच नका जास्त त्यांना शेती बघायला. त्यांना ही गर्दी खपते सगळी ती नाही. ते पार्किंगची सोय आहे एक नंबर. काही टेन्शन नाही. प्रदर्शनला आल्यानंतर आपण हनुमान मंदिराचे दर्शन घेऊ शकतो ज्यामध्ये होऊ शकता तुमचं प्रसिद्ध मध्ये आल्यानंतर आपण हनुमानाचं दर्शन घेऊ शकतो. कारण इथं फेमस आहे प्रसिद्ध आहेत. हनुमान मंदिर तुम कृष्णा आहे पाण्याची सोय आहे.
हनुमान मंदिर तुंग. मंदिर तुंग मारुती मंदिर.